मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येमध्ये 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या 8ही आरोपींवरती मकोका अंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे. आणि याचविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रसिद्ध कायदेतज्ञ मिलिंद पवार सर आहेत. अर्थात सर, जर आपण पाहिलं तर हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांच्यावरती मकोका अंतर्गत खटला चालवला जाणार आहे. आता यामध्ये सुरुवातीला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये काही आरोपींना अटक केली. पहिल्यांदा वाल्मिक कराड सरेंडर झाला. इन बिटवीन काही आरोपी 1-2 दिवसामध्ये सापडले. म्हणजे सुरुवात ही झाली खंडणीच्या गुन्ह्यापासून. या गुन्ह्याचा विचार केला तर सुरुवातीला 2 खंडणीचे गुन्हे दाखल झाले. तपासामध्ये अनेक आरोपी निष्पन्न झाले आणि त्यामध्ये नंतर मग आता मोका लावलाय असं आज आता कळालं आपल्याला. तर मोका लावणं गरजेचं होतं, कारण 2पेक्षा जास्त जर गुन्हेगार असतील, वारंवार समाजाच्या त्रास देण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करत असतील, त्यामध्ये खंडणी असेल, अपहरण असेल, हत्या असतील, अंमली पदार्थाची तस्करी असेल किंवा इतर गंभीर स्वरूपाची गुन्हे किंवा ज्या गुन्ह्यांना 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे, अशा प्रकारचे गुन्हे 2पेक्षा जास्त लोक गेले 10 वर्षापासून करत असतील तर त्यांच्यावर मोका लावण्याची तरतूद आहे. आता हा जो मोका आहे महाराष्ट्रातला गुन्हेगारी कायदा 24/2/1999 आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला. महाराष्ट्र सरकारला त्यामध्ये भरपूर प्रकारच्या पॉवर्स त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यासाठी विशेष न्यायालयाची तरतूद आहे. मोका लावल्यानंतर जास्तीत जास्त पोलिसांना तपास करण्यासाठी 6 महिन्याचा अवधी मिळतो, जवळपास 180 दिवसाचा. पूर्वीचा भारतीय दंडविधान जर पाहिला तर जास्तीत जास्त मर्डर म्हणजे खुनाचा गुन्हा असला तरी 90 दिवस होतं. तर या संघटित गुन्हेगाराला पोलिसांना 180 दिवसाचा कालावधी म्हणजे जवळपास 6 महिन्याचा. म्हणजे 180 दिवसाच्या नंतर ते चार्जशीट दाखल करू शकतात. 180 दिवसाच्या आतमध्ये, 180 दिवसाच्या आतमध्ये. तर ह्या गुन्ह्याचा जर विचार केला तर मोकामध्ये जामिनाची तरतूद फार कमी आहे. शक्यतो जामीन होतच नाही त्यामध्ये. आत्ताच एक नवीन जजमेंट आले 4 जानेवारीला भारताच्या आपल्या सर्वोच्च न्यायालयाने की मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने कॅन्सल केला. सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की जामीन देत असताना ज्या काही कंडिशन टाकलेल्या असतात त्या कंडिशनचा पहिला जामीन देताना विचार करावा, कारण हा संघटित गुन्हेगारी हा समाजाच्या विरोधातला गुन्हा आहे. आणि म्हणून या गुन्ह्यामध्ये तपास जर व्यवस्थित झाला तर कुठल्याही आरोपीला लगेच जामीन मिळणार नाही. तपास चांगला झाला तर भविष्यामध्ये हे प्रकरण शिक्षेपर्यंत जाऊ शकतं मोकाच्या, असं मला वाटतं. नेमका उद्देश काय असतो? मकोका कायदा काय आहे नेमका आणि त्याचा उद्देश काय असतो? मकोका कायदा असा आहे की महाराष्ट्र सरकारने ह्या ज्या टोळ्या आहेत, जे काही टोळी युद्ध मुंबईमध्ये एक काळ फार गाजलं होतं, यावर कुठंतरी कंट्रोल आणण्यासाठी पूर्वी ताडाचा कायदा होता. ताडाचा कायदा जाऊन हा मोका कायदा आला. म्हणजे संघटित गुन्हेगारी समाजामध्ये रागाच्या भरात एखाद्या वैयक्तिक व्यक्तीने कुठला गुन्हा केला तो भाग वेगळा असतो, पण 2 गुन्हेगार जर एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये खंडणी मागणं, ती टोळी जर तयार केली तर त्या टोळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा संघटित गुन्हेगारी कायदा महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे. सर, यामध्ये शिक्षेची काय तरतूद आहे? आता यामध्ये शिक्षेची तरतूद म्हणजे 5 वर्षापासून जन्मठेपेपर्यंत यामध्ये शिक्षा होऊ शकते. भारतीय दंडविधान जो आपला पूर्वीचा कायदा आता BNS, त्या प्रत्येक सेक्शनला कलमाला जी शिक्षा दिलेली त्या शिक्षेनुसार मोका कायद्यातल्या कलमाला देखील शिक्षा होऊ शकते. यामध्ये एक चांगलं आहे मोकामध्ये की एखाद्या आरोपीने जर कबुली जबाब दिला तर तो ह्या कायद्यामध्ये ग्राह्य धरला जातो. आता समजा हे सध्याचं प्रकरण आपण पाहिलं तर पहिल्यांदा काही आरोपी पकडले. आता ह्या आरोपींचं सगळ्यांचं कनेक्शन पाहिलं तर हे सगळा मुख्य आरोपी जो आहे वाल्मिक कराड याच्यापर्यंत पोहोचता असं बातम्यांमधून तपासात निष्पन्न झालेलं एवढं दिसतंय. मग तसं जर असेल, हे बाकीचे गुन्हेगार जर त्या वाल्मिक वाघच्या कनेक्शनमध्ये असतील तर वाल्मिक हा वाघ झाला हा त्यांचा म्होरक्या म्हणजे टोळीचा प्रमुख. तपासामध्ये पोलिसांना टोळीचा प्रमुख म्हणून घोषित करण्याची देखील तरतूद आहे. आता त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे. आतापर्यंत जे काही बातम्या येत आहेत, तपासाची दिशा चाललेली तर ती वाल्मिक वाघपर्यंत जाते असं दिसतं. आणि भविष्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 100% वाल्मिक कराड याच्यामध्ये निष्पन्न होईल आणि त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये या मोकामध्ये वर्गच करून घ्यावा लागेल असं मला एक वकील म्हणून आतापर्यंतच्या तपासावरून असं दिसतंय. सर, या मकोकामध्ये जर कोणी दोषी आढळलं तर त्याची काही संपत्ती वगैरे जप्त करण्याची अशी काही तरतूद आहे का? एकदा आरोपींना मोका लागला की दोषिता ही फार लांबची गोष्ट झाली. मोका लावल्याबरोबर त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी, सगळ्या अकाउंट सीज करण्याची तरतूद कायद्यामध्ये पोलिसांना ज्या ज्या तपासामध्ये त्याच्या प्रॉपर्टी सगळे दिसतील ते सगळं सील करतात. त्याचे काही
लिगल इलिगल अकाउंट त्याला सगळं ते ब्लॉक करून टाकतात. ही सगळी कायद्यात तरतूद आहे. दोषी म्हणजे ते कन्व्हिक्शन शिक्षा झाली ते फार लांबची प्रोसिजर झाली. याच्या अगोदरच आता यांना मोका लावला आहे. उद्यापासून पोलिसांना सगळ्या पॉवर्स आहेत मोकाच्या कायद्यानुसार सगळं सीज करण्याचे. सर, साधारणतः आपण बघतो की हा जो संतोष देशमुख हत्येचा खटला आहे तो आता केस कोर्टामध्ये सुरू आहे. आता मोक्का कायदा लावल्याच्या नंतर त्याला काही वेगळ्या कोर्टामध्ये हा खटला चालवला जाऊ शकतो का? जनतेमधून मागणी होती की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा. आता मोक्काचा कायदा लागू झालेला आहे तर वेगळ्या कोर्टामध्ये हा खटला चालवला जाऊ शकतो का फास्ट ट्रॅक असं काही? आता याच्यामध्ये तरतुदी अशा आहेत की समजा एखादा गुन्हेगार पकडला, एकच सिंगल आरोपी, मारामारी केली, ॲक्सिडेंट झालाय, फसवणूक केली, तर त्यासाठी असतं प्रथम वर्ग न्यायाधीश दंडाधिकारी, त्यांच्या समोर हा खटला चालतो. पण एखाद्या आरोपीने खून केलाय तर त्या आरोपीला खुनातला आरोपी म्हणून त्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी त्यांच्यासमोर प्रोड्यूस केलं जातं, हजर केलं जातं. तपासाकरता पोलीस कस्टडीची मागणी केली जाते. मग त्याला म्हणतात रिमांडचं कोर्ट. मग त्या कोर्टाला फक्त पोलीस कस्टडी किती द्यायचा तो अधिकारी फक्त JMFC कोर्टाला, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. आणि ज्या वेळेला चार्जशीट येईल तर ते चार्जशीट कमिट करून सेशन कोर्टमध्ये, सत्र न्यायालयामध्ये पाठवलं जातं मर्डरच्या केसमध्ये. आता ह्या केसचा विचार केला तर मोक्कासाठी विशेष न्यायालयाची स्थापना आहे. त्याला स्पेशल कोर्ट म्हणतात. जसं बाललैंगिक गुन्हेगार आहेत पोक्सोचं, तसं मोक्कासाठी विशेष न्यायालयाची स्थापना आहे. त्यामध्ये विशेष सार्वजनिकांची तरतूद आहे. त्यामुळे हे सगळं आणि त्या सगळ्या पॉवर्स सत्र न्यायालयामध्ये वरिष्ठ न्यायाधीश त्यांच्याकडे फक्त ह्या पॉवर्स असतात. आता ह्या सुद्धा पॉवर जे आहेत हे मुंबई उच्च न्यायालय खालचं न्यायाधीश सिनियरिटीप्रमाणे बघून त्यांच्याकडे मोक्काचा चार्ज दिला जातो. आता फास्ट ट्रॅक कोर्ट जर म्हणलं तर फास्ट ट्रॅक कोर्ट ही तरतूद वेगळी. फास्ट ट्रॅक म्हणजे पटकन खटल्यांचा निपटारा करण्यासाठी केलेलं फास्ट ट्रॅक कोर्ट आहे. पण यासाठी असं विशेष न्यायालय म्हणजे फक्त त्याला तरतूद आहे विशेष न्यायालयाची. पण अनेक प्रकारच्या मोक्काच्या केसेस त्याच कोर्टामध्ये चालतात. समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये 100 मोक्काच्या केसेस असतील तर ते विशेष न्यायालयामध्ये चालतात. पूर्वीच्या काळात असं होतं, ज्या वेळेला 99ला मोका आला तर पुण्यामध्ये 5 त्यामध्ये ठाणे, कोल्हापूर, सातारा, सांगली हे 5 जिल्हे मिळून फक्त एक मोक्काचं कोर्ट होतं. म्हणजे तो ठाण्यामध्ये जरी आरोपी पकडला, कोल्हापूरला पकडला, त्याला पोलीस कस्टडीसाठी पुण्यामध्ये गुन्ह्याचं. कालांतराने आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोक्काचे कोर्ट केलेत. म्हणून ह्या केसेससाठी विशेष न्यायालयाची तरतूद आहे, विशेष सारख्या लोकांची तरतूद आहे, विशेष न्यायाधीशांपुढं. आणि हे जर सगळं चार्जशीट आलं तर भविष्यामध्ये त्या विशेष न्यायालयामध्येच हा खटला चालतो. सर, काही कालमर्यादा वगैरे असते का हा खटला चालवण्यासाठी? एवढ्या दिवसामध्ये हा खटला पूर्ण झालेला पाहिजे, ज्यावेळेस मोक्का लागू होतो त्यावेळेस अशी काही कालमर्यादा वगैरे असते का? गुन्हा दाखल झाल्यानंतर मी आता सांगितलं 180 दिवसाचा कालावधी दिलेला तपास करून चार्जशीट पाठवायला. पण ज्या वेळेला चार्जशीट येतं मग हे सगळं प्रकरण जातं न्यायालयासमोर. मग न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले खटले त्याप्रमाणे सिरियल मग तो सगळा अधिकार न्यायाधीशांचा आहे. एखाद्या गुन्ह्यामध्ये चार्ज फ्रेम करणं, दोषारोप ठेवून आरोपींवर, त्या पुढं सुनावणी घेणं नियमित, मग पुढं आर्ग्युमेंट्स आणि मग निकाल, हा सगळा जो काही हा सगळा न्यायाधीशांचा अधिकार आहे. मग न्यायाधीशांपुढे किती खटले पेंडिंग आहेत त्याप्रमाणे चालतं. यामध्ये अशी विशेष काय तरतूद नाही की 3 महिन्यात संपवा, वर्षात संपवा. तसं असेल तर विशेष केस म्हणून जर आपण उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि तिथं जर आपण टाइम बाउंड करून घेतलं मॅटर की हे खटला हा तुम्ही 6 महिन्यात संपवला पाहिजे, हायकोर्टाने निर्देश दिले तर मग मात्र होऊ शकतं. पण तसं रेग्युलर रुटीनमध्ये अशी वेगळी अशी कुठली तरतूद नाही. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. धन्यवाद. खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 8 आरोपींवरती मकोका अंतर्गत खटला चालवला जाणार आहे. आणि हा मकोका कायदा नेमका काय आहे, त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद किती आहे हे आपण ॲडव्होकेट मिलिंद पवार सरांकडून जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहार